आपण आज उपक्रम चालू केलेला आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जिल्हावार सगळ्यात पहिले युट्यूब चॅनल तुम्हीच चालू आणि आपल्याला हा यशस्वी युट्यूब चॅनल करायचा आहे. म्हणून आपण फक्त एकच माझ्या मनात आलं की आपल्याकडे रोज येणारा पक्ष करायला फिरंतर मागायची पहिले सगळ्यांना चॅनलला राहील. म्हणजे मग आपलं युट्यूब चॅनल सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे चालेल. आणि आता टिकू सगळी जमाना आलेला आहे. आपल्याला किती आपल्याला कुठे म्हणजे मला स्वतःला तरी खूप ज्ञान नाही. परंतु आता हे जे नवीन वकील येतात ज्युनियर आम्ही जे पाहतो 18 नंतरचे जे वकील आहेत ती पिढी फक्त युट्यूब चॅनल नंतर मोबाईलवरनं सगळे गेम्स पाहणं त्यांच्याकडे हे सगळी त्यांना माहिती झालेली आहे. हे जे नवीन तुमच्याकडे वकील आलेले आहेत ह्या वकिलांवर आपल्याला जे चांगल्या गोष्टी कळवायच्या आहेत. आता परवा तुमच्याकडे आव्हाड साहेबांचे लेक्चर झाले. जे सिनियर आहेत त्यांना आव्हाड साहेब माहिती आहे ते आवर्जून आले असते. परंतु नवीन वकील जे आहेत त्यांना ती माहिती झाली नाही आणि नंतर त्यांना कळलं की फार चांगलं लेक्चर आपल्या कोर्टात झालं परंतु आपण तिथं गेलो नव्हतो. तर त्या वकिलांना त्या लेक्चरची माहिती तुमच्या या चॅनलमुळे मिळेल आणि त्यामुळे नवीन वकिलांना किंवा ज्याला एखाद्या कार्यक्रमाला हजर राहता आला नसेल त्याला त्या चॅनलचा त्याचा फायदा तो घ्यायचा आहे तो घेता येईल. मी आता वेळ कमी आहे तर मी एवढंच सांगेल की तुमच्या या चॅनलला माझ्या शुभेच्छा आहेत आणि मी माझ्या पक्षाला मी तरी सांगेल की लाईक करा मत बोला. धन्यवाद. आपले गुरु आव्हान धन्यवाद सर. मी आदरणीय सोडके सरांना विनंती करतो की आपण या मार्गदर्शन करा. म्हणल्याप्रमाणे खरंच हे जिल्हाबादचं पहिलं युट्यूब चॅनल आज आपण कार्यान्वित केलं जाहीर केलं. ऐकलं असेल आपलंच आधी व्हायला पाहिजे होतं त्याप्रमाणे ते झालेलं आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो. दोघं गांडीर असतो तरी आपण जरी म्हणलं मार्गदर्शन करा म्हणजे आम्ही खरंच टेक्नोसावी नाही त्यामुळे आपल्याला ह्याच्यावर फार मार्गदर्शन करता येत नाही. आम्हाला आपल्या कलीकडूनच शिकावं लागेल की याच्यातून काय काय कमवायचं. फक्त आता एवढंच सांगितलं की सगळं याच्यावर टाका. एवढंच सांगितलं की सगळं चांगलं चांगलं याच्यावर टाका. कॉमेंट करेल किंवा काही टीका करेल असं काही आहे चालेल. दुसरं असं की बऱ्याच बारमध्ये गेल्या सांगत असतो सध्या व्हॉट्सअप आणि प्रत्येक बारची ग्रुप केलेले असतात. काही चांगल्या गोष्टी माहीत व्हावं एखाद्याचं कम्युनिकेशन व्हावं यासाठी ग्रुप केले. पण वाढदिवसाशिवाय काहीच सापडत नाही. ते डिलीट करता करता नाकी नव्हे. त्यांच्या बीडबार मध्ये कार्यक्रम मुद्दाम सांगितलं आता आपल्या प्रत्येकाच्या कमिटीमध्ये एक थोडी दुरुस्ती सुचवा. आपलं जे आता आहे कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी जे काय असतील त्यात एक सांस्कृतिक मंत्री म्हणून पद निर्माण करा आणि त्याच्यासाठी एक जण निवडून येईल. तर हे जे कार्यक्रम करायचे त्या आणि वाढदिवस ते त्यांनी एकट्याने करावं. त्यांनी केलं म्हणजे बारने केलं असं समजून घ्यावं. म्हणजे हा जो लोड आहे सगळे फोटो डिलीट करायचा पोस्ट तेच पाहायचा. त्याच्यानंतर सांस्कृतिक मंत्र्यांनी जर ठाकरे साहेबांचं अभिनंदन केलं की आज वाढदिवस अभिनंदन असं समजायचं सगळ्या भारतात अभिनंदन असं आपल्याला युक्तिपूर्ण करता येईल. आणि असे गोष्टी टाळून आपण चांगल्या गोष्टी उपलब्ध आणावं ही म्हणजे अपेक्षा राहील. आमच्या शुभेच्छा मला इथं बोलावून तुमच्या हस्ते उद्घाटन केलं त्याबद्दल जास्तीचा आभार. बोलावण्याचा सहकार्य केला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद सर. यानंतर आमचे अध्यक्ष मिलिंद पाटील सरांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी पालक आज आपल्या शब्दाला मान देऊन तसेच पद्मावत साहेब जाधव साहेब आणि नरवानी साहेब तसेच माझे सगळे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचं
म्हणजे आपण चॅनल माझे सहकारी मोठे साहेब त्यांनी मला सांगितलं की आपण मीडियामध्ये राहण्याची गरज आहे. वडोल साहेबांनी त्यांना मदत केली. ते प्रत्येकाने आमच्या एक मेंबर असो त्या सगळ्यांनी सांगितलं की आज आपल्याला जसं कोर्टामध्ये ऑनलाईन पद्धत चालू झालेली आहे, आपल्याला सुद्धा नवीन पद्धतीने पुढे जाण्याची गरज आहे. आपण जर त्याच पद्धतीमध्ये अडकलो तर आपण कधीच पुढे जाणार. उद्या आपल्याजवळ आज पार्किंग आहे, उद्या राहील का नाही याची गॅरंटी. तेव्हा आपलं उत्पन्नाचं बी साधन वाढवावं यासाठी हा युट्यूब चॅनलचा एक पर्याय म्हणून आपण शोध केला आहे. आणि पर्याय शोधताना प्रत्येक ठिकाणी वकिलाला काय मदत होईल युट्यूबमुळे, आणि ज्यांचे चांगले लेक्चर आहे आपल्या युट्यूब चॅनलमुळे ते लेक्चर ज्युनियर असो, लेक्चर देताना ज्युनियर आहे म्हणून तो चांगलं लेक्चर देऊ शकत नाही असं नाही. तो चांगलं लेक्चरही घेऊ शकतो. त्याची चॅनलचे जे काही चॅनल मार्फत तो लोकांपर्यंत पोहोचत आणि कायद्याचं ज्ञान ह्या युट्यूब मार्फत लोकांपर्यंत भारतामध्ये आणि परदेशात सुद्धा हे कुठपर्यंत जाण्याचा मार्ग. म्हणून आपण ह्या युट्यूब चॅनलचं उद्घाटन केलं. आपण सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे गणित म्हटले तसं, आणि जे आपले पक्षकार असतील ते, त्याच्यामुळे आपल्या बारचं उत्पन्न वाढलं. आणि मी सगळ्यांचे धन्यवाद देतो की माझ्या शब्दाला आणि जिल्हा वकील संघाच्या शब्दाला मान देऊन आपण सगळे इथे उपस्थित राहिले. आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणात कसा वाढवता येईल युट्यूब चॅनलच्या द्वारे ते एक आहे. दुसरे मी आता फडणवीस साहेबांशी चर्चा केली की आपल्याला जे काही जुने व्यक्तिमत्व असेल किंवा नवीन येणारे व्यक्तिमत्व असेल, एक स्मरणशक्ती म्हणून एक चॅनल सुद्धा आपला काम करेल की आपण काय करतोय. की उदाहरणार्थ मी आता एक प्रोग्राम ठेवलेला आहे सर 15 ऑगस्टला, जे झालेले माजी अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांचा सत्कार ठेवला. उद्देश हा नाही की त्यांचा सत्कार व्हावा, उद्देश हा माझा त्याच्या पाठीमागं की आपण जे मागं त्यांना आपण कोण सेक्रेटरी आहे, कोण अध्यक्ष आहे त्यांना आपण विसरून घेऊ. त्यांचा आपण कुठंच आठवणीत ठेवत नाही. येणाऱ्या नवीन पिढीला आपण आठवणीत ठेवतो, पण जे जुनी पिढी आहे त्यांना आपण आठवतो. या सत्काराच्या मागं 15 ऑगस्टला ठेवलेल्या सत्काराच्या मागं उद्दिष्ट एवढंच आहे की आपल्या जिल्हा वकील संघामध्ये हे अध्यक्ष आणि सेक्रेटरी होऊन गेलेले आहेत, त्यांना सुद्धा आणि त्यांच्या डोक्यात ज्या काही नवीन कल्पना असतील जिल्हा वकील संघातर्फेच्या त्या सुद्धा आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. ह्या कमिटी नक्कीच प्रयत्न करेल, 100% प्रयत्न करेल. आणि प्रत्येक व्यक्तीचं जे काही कल्पना असतील, चांगल्या कल्पना ज्या काही असतील त्या आपण इथं प्रयत्न करू. मी गॅरंटी नाही देत की त्या कल्पना 100% पूर्णच होतील, पण एवढे शाश्वती देतो आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. मला 2 शब्द बोलण्याचा जो काही आपण सगळ्यांनी माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर जिल्हा वकील संघाचे सचिव आभार. सर्वप्रथम आजचे आपलं डीबीएचं जे युट्यूब चॅनल आहे त्याचं उद्घाटन माननीय अध्यक्ष सावंत साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री ॲडव्होकेट अमोलजी सावंत सर हे पण आलेले आहेत. उपस्थित दर्शवली आमच्या शब्दाला कमिटीच्या अध्यक्ष आणि माझ्या शब्दाला मान देऊन ते आज आलेले आहेत वेळेपुढे काढून. आणि आजचं उद्घाटन चॅनलचं झालेलं आहे. आणि तसंच या कार्यक्रमाला सगळे आपल्या डिस्ट्रिक्ट जिल्हा वकील संघाचे सिनियर मंडळी तसेच माझे कलिग्स वकील बंधू आज तुमचं पण मी आभार मानतो. आणि हे युट्यूब चॅनल आजपासून कार्यान्वित झालं असं जाहीर करतो. तसं याच्या मागचा उद्देश हा होता की आपण लेक्चर सिरीज ठेवलेले आपल्या जिल्हा वकील संघातर्फे. आणि ह्या लेक्चर सिरीज मध्ये आपण जे नवीन कायदे तर याच्यात जस्टिस आपले सिनियर मंडळी वकील लोक लेक्चरर हे पण येणार. आणि ही सिरीज कसं आपण जेव्हा घेतलं एक 8-4 दिवस लक्षात राहतं, त्यानंतर आपल्या लक्षात राहत नाही. युट्यूबच्या चॅनल मार्फत आपण केव्हा पण ते लेक्चर बघू शकतो. आणि जेएमएफसीच्या जे क्लासेस असतात ते आपण ते पण आता ही सिरीज ते कंटिन्यू पण 8 दिवस 15 दिवसानंतर जसे आपल्याला डेट मिळतील प्रमुख पाहुण्यांच्या तसे आपण ठेवणार आहोत. आणि हे युट्यूब चॅनलवर आपण टाकणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल, साहजिकच आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल, कायद्याविषयी माहिती होईल. बाकी आपण जे टीव्हीचा प्रोग्राम घेतोय वेळोवेळी ते पण सगळ्यांना वकिलांना माहिती होईल, बाकीच्यांना पण माहिती होईल. आणि जे चांगले प्रोग्राम आहेत हे सगळ्यांपर्यंत पोहोचावे
हा आमचा दृष्टिकोन होता कमिटीचा. अध्यक्षांचं माझं बोलणं झालं, तसं कमिटीने सगळ्यांनी सहकार्य केलं. त्याच्यातून ही कल्पना पुढे आलेली आहे. आणि जी सिनियर मंडळी दलवाने साहेब झाले, ठाकरे साहेब झाले, हे आपलं जाधव सर झाले, यांनी खूप आम्हाला सहकार्य केलेले. 15 ऑगस्ट कार्यक्रम घेतोय. आणि जे आपल्या वकिलांना महत्वाचे आणि महत्वपूर्ण जे कार्यक्रम राहतील आणि कामं आमच्या मार्फत होतील, तर आम्हाला सगळ्यांचे सहकार्य हवंय आम्हाला. आणि त्या दृष्टिकोनात आम्ही करू. आणि आम्हाला असं आहे की आज तुम्ही सगळे आले त्याच्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो. जसं अध्यक्ष प्रमुख पाहुणे आले त्यांचं पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपलाच आहे. सर एकच आहे, ही जी बॉडी आहे एकदम यंग आहे. त्यांच्या संकल्पना या नवीन युवाप्रमाणे, म्हणून आज जी आम्ही बॉडी निवडून दिली ती सफल झाली आहे, चांगली सुरुवात झाली आहे. आमच्या शब्दाला बाहेर नाही बोललो पाहिजे, तो आदेश असतो. जर कुठलं पण काम घेऊन आम्ही आलोत ना, ते उद्यावर नाही, लगेच इन्स्टंट, लगेच मीटिंग बोलवणे, लगेच घेऊन जाणे, हो किंवा नाही हे अर्ज ठरवलं. परंतु ते इतक्या फास्ट काम करतात सर. 2014 पासून आमचा विषय पेंडिंग होता, पण पहिले असे अध्यक्ष की त्यांनी त्या दिवशी तात्काळ आम्हाला 6 वाजेपर्यंत वाढून घेऊन गेले. आणि निर्णय काही ना, पण फार फास्ट काम करतात. घरातला प्रमुख फास्ट असला कमी फास्ट होतो. थोडीशी पलीकडे सगळ्यांचं काय आज काम करतो. आणि सिनियर सगळे मंडळी आहेत ती पाठीमागे उभे आहेत. खरं सांगायचं आपल्यासारखे सिनियर मंडळी आहेत पाठीशी. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फास्ट करायचं कारण ते जोपर्यंत पाठीमागे सिनियरांचा त्याच्यासाठी आम्ही आणि आम्हाला माहिती आम्ही काही काम आम्ही चांगलंच काम करण्याचं वाईट नाही करण्यात. चांगलं काम करताना आम्हाला महाराष्ट्र बार काउन्सिलचे सदस्य आपण सगळे पाठीशी राहणार आहे हे आम्हाला माहिती आहे. सगळे सिनियर मंडळी पाठीशी राहणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही करतो. सर एक निवेदन होतं की आता माझ्या कमिटीने मला अर्ज दिला होता की महिला भरोसा सेंटर मला माझ्या पक्षकारांनी बोलवलं. त्या म्हणण्यानुसार मी तिथे गेलो, परंतु तिथून मला पोलीस निरीक्षकांनी अपमानित केलं. त्या कॅबिनमधून मला हाकलून दिलं. तेव्हा मी आपल्या अध्यक्षांनाही मी अर्ज दिला होता, पीडीजेंना दिला होता, एसपीला पण दिला होता, गृहमंत्र्यांना सगळीकडे अर्ज दिला. आजपर्यंत त्याच्यात कोणीच काही निर्णय घेतला नाही.